नम्र विनंती, हे चॅनल सबस्क्राईब करा, घंटीला स्पर्श करा आणि लाईक करा. अनेक साधन आहेत, पण भागवत कथा श्रवण करण्यासाठी कुठल्या प्रकारे दुःख द्यायची गरज नाही. बसल्या ठिकाणी श्रद्धायुक्त अंतःकरणाने कथा श्रवण करा आणि हा संकल्प करा, अनुष्ठान पूर्ण झालं पाहिजे ही भावना अंतःकरणामध्ये ठेवून कथा श्रवण करा, तर त्याचं फल पूर्णपणे प्राप्त होईल. असं म्हटलेलं आहे, शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानमाचरेत, लक्षम विहाय दातव्यम कोटिम त्यक्त्वा हरिम भजेत. कोट्यावधी काम टाकून हरिचिंतन घडलं पाहिजे. मला कौतुक वाटतं, आमचे काकडे साहेब, अहो किती व्याप आहे त्या व्यक्तीचा. सगळं बाजूला सरून त्याने पूर्ण दिवस आपल्यासाठी दिला. करोडो अब्ज रुपयाचा ऐवज सांभाळतात. कोटीम त्यक्त्वा हरिम भजेत म्हटलेलं आहे. कोट्यावधी काम टाकून आपल्या प्रपंचातला वेळ काढून आपल्याला 7 दिवस या ठिकाणी भागवताचं अनुष्ठान श्रवण करायचंय. विचारतात की काय फल आहे याच्याने. कोणताही मनुष्य कर्मामध्ये प्रवृत्त होताना पहिल्यांदा फळ विचारलं जातं. व्यवहार आहे की नाही. एखाद्या गड्याला तुम्ही विचारान सांगा, बाबा आमच्या शेतामध्ये अमकमक काम निघालेलं आहे, चलतो का. तो पहिल्यांदा एकच सांगतो, रोज किती देणार तेवढं सांगा. आणि मग आपण त्याला सांगू की बाबा अमकमक असं असं आमचं बजेट आहे, आणि मग तो आपल्याकडे येण्यासाठी प्रवृत्त होतो की नाही. हा व्यवहार आहे. आणि प्रत्येक माणसाला दृश्य फल पाहिजे, तात्काळ फल पाहिजे. आत्ता केले की आत्ताच मिळालं पाहिजे, वाटतं की नाही प्रत्येकाला. माऊलीच्या भाषेत सांगू तुम्हाला, तुळशीच्या झाडात दुरोणे न घांपे शिंतोडा, परी द्राक्षाच्या बुडा दुधाची लावीजे. दृश्य फल पाहिजे, तात्काळ फल पाहिजे माणसाला. काय गोड उदाहरणं देतात ज्ञानेश्वर महाराज. आणि तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेला ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली, वय किती होतं. अवघ्या 16व्या वर्षामध्ये ज्ञानेश्वरी सांगावी, किती मोठा पुरुषार्थ आहे. 16व्या वर्षामध्ये उदाहरण दिलं ज्ञानेश्वर महाराजांनी. जी माणसं तुळशीच्या झाडाला लांबून थेंबर सुद्धा पाणी टाकत नाही, ती माणसं रोज म्हणजे पाणी न टाकणारी माणसं द्राक्षाच्या बुडामध्ये हंडे भरून भरून दूध ओततात. माहितीये का तुम्हाला. द्राक्षाचे बगीचे पाहिले का तुम्ही. आपल्या भागात पिकतच नाही तर सांगाल काय तुम्ही. आपल्याला माहित आहे फक्त संत्रण मोसंब्या, दुसरं काय. पण तुम्ही जर नाशिक जिल्ह्यामध्ये गेलात तर नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पन्न होतं द्राक्षाचं. मग तिथल्या लोकांना तो एक्सपिरियन्स विचारा तुम्ही, का म्हटलं एवढं सगळं उत्पन्न घेता. कारण काय. ते म्हणतात द्राक्षाच्या बुडामध्ये हंडे भरून भरून दूध ओतावं लागतं. पण आश्चर्य की जी माणसं झाडाच्या बुडामध्ये हंडे भरून दूध ओततात, ती माणसं कधी तुळशीच्या झाडाला पाणी सुद्धा टाकत नाही. का टाकत नाही. कारण तुळशीच्या झाडाला पाणी टाकल्यानंतर कुठल्या प्रकारचं दृश्य फल प्राप्त होताना दिसत नाही. काय होतं तुळशीच्या झाडाला पाणी टाकल्यावर. पहिली गोष्ट तर एखादा पांतस्थ थकलेला भागलेला माणूस जर आला ना झाडाखाली बसतो म्हटलं तर त्याचा फायदा होत नाही. होते का. बरं, त्याच्या झाडाच्या लाकडाचा दार चौकट्या किंवा दिवाण सोफा वगैरे बनवण्यासाठी उपयोग होत नाही. दारानं खिडक्यान चौकट्याने हे सगळं जाऊ द्या, पण मी असं म्हणतो भिंतीमध्ये ठोकायच्या खुट्या तरी होतेत का. कोणत्या प्रकारे त्याचा आणि फायदा होता आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून तर लोकांची तिकडे प्रवृत्ती होत नाही. पंढरपूर शिवाय त्याला कुठं डिमांडही नाही तुळशीला, आहे का. पण ऐका, तुळशीचे हे दोष वर्णन करावेत आणि मी जर इथंच थांबलो तर सिद्धांत पूर्ण होणार नाही ना. उद्या चालून लोक तुळशीला पाणी टाकणं बंद करतील, तुळशा सुकून जातील. सिद्धांत पूर्ण करणं महत्वाचं आहे. ऐका, तुळशीच्या झाडाला पाणी टाकल्यानंतर दृश्य फल जरी प्राप्त होता दिसत नसलं तरी सुद्धा अदृश्य फलाची प्राप्ती त्याच्याने सांगितलेली आहे. पद्मपुराण वाचा.
पूजने कीर्तने ध्याने रोपणे धारणे कलौ तुळसीं दहते पापम स्वर्गम मोक्षम ददाति च. याचा उपयोग इथं होत नाही, याचा उपयोग वरती होतो. म्हणून तुळशीचं पूजन करा, तुळशीचं चिंतन करा, तुळशीला पाणी टाका, तुळशीचं रोपाचं लावण करा. अदृश्य फलाची प्राप्ती आहे. आणि याहीपेक्षा पद्मपुराणामध्ये असं वर्णन आहे. पुष्कराद्याने गंगाद्या सरितच तथा वासुदेवादयो देवास वसंती तुलसी दले. अनेक तीर्थाचं वास्तव्य तुलसी दलामध्ये आहे. नवीन वासुदेव परमात्माचं वास्तव्य सुद्धा तुलसी दलामध्ये आहे. म्हणून रोज तुळशीचं तीर्थ घेणं महत्वाचं आहे. अदृश्य फलाची प्राप्ती आहे, ही तात्काळ नाहीये, पण फल मात्र नक्की आहे. पण आज गंमत काय, लोकांना तात्काळ फल पाहिजे, आता केलं की आताच मिळायला पाहिजे, ही भावना आहे. त्यामुळे लोकांची प्रवृत्ती परमार्थतेमध्ये होत नाही. सत्यनारायण पूजा सर्वांच्या घरी केली जाते. का केली जाते? ब्राह्मण बोलून घेतात. अधनम सदनम भवती अपुत्रो पुत्रवानम भवती, म्हणून लोकांची तिकडे प्रवृत्ती आहे. पण जसा सत्यनारायण सगळ्यांच्या घरी केला जातो, तसा हरिपाठ सगळ्यांच्या घरी होतो का? का होत नाही? हरिपाठ केल्यानं काहीच भेटत नाही. काय भेटते हरिपाठ झाला? लोकांना दृश्य फल पाहिजे. प्रत्येकाला वाटतं की आम्हाला हे कर्म केल्यानंतर काहीतरी मिळावं. ठीक आहे, आम्ही भागवत कथा श्रवण केली, आम्हाला काय फल प्राप्त होईल? कोणी आमच्याकडे पाकिट आणून देईल, कोणी आम्हाला काही अर्थसहाय्य करेल व असं नाही. अदृश्य फलाची प्राप्ती आहे. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण गीते वेधी मनपूर्ण. मोक्ष प्रदान करण्याचं सामर्थ्य या कृष्ण कथेमध्ये, या भागवतामध्ये. आणि भागवत कोणी सामान्य ग्रंथ नाही, ही पोथी नाहीये, हे पुस्तक नाहीये. लक्षात घ्या, प्रत्यक्ष गोविंद, प्रत्यक्ष कृष्ण म्हणजे भागवत आहे. हा, ज्यावेळा परमात्मा कृष्ण निजधामाला जाण्यासाठी निघाले, उद्धवाच्या नेत्रात पाणी आलं आणि विचारलं, देवा, तुम्ही मृत्यूलोक सोडून निजधामाला जाण्याची भाषा करतात आणि आम्हाला जर तुम्हाला आमच्यामध्ये पाहायचं असेल, कुठे बघावं? परमात्म्याने सांगितलं, बघ उद्धवा, मी जरी दृश्य स्वरूपाने दिसत नसलो तरी अदृश्य स्वरूपाने प्रत्यक्षात भागवताच्या रूपाने कलियुगामध्ये वास्तव्य करणार आहे. स्वकीयं यद् भवेत् तेज तच्च भागवते ददात्. तिरोधाय प्रविष्टोऽयं श्रीमद्भागवतार्णवम्. स्वकीयं यद् भवेत् तेजस् तच्च भागवते ददात्. परमात्म्याने आपलं तेच भागवतामध्ये सोडलं. परमात्मा अदृश्य स्वरूपात निजधामाला निघून गेले. म्हणून भागवत प्रत्यक्ष गोविंद आहे, प्रत्यक्ष परमात्मा आहे. संतांनी वर्णन केलेलं आहे, ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण. प्रत्यक्ष गोविंद आहे, प्रत्यक्ष कृष्ण आहे. आणि या परमात्म्याला आपल्या अंतःकरणात मध्ये साठवायचे केवळ कानाच्या माध्यमातून. अनुष्ठानपूर्वक कथा श्रवण करा. पूर्ण फल आपल्या जीवनात प्राप्त करून घ्यायचं असेल, उतरवायचं असेल तर अनुष्ठान ठेवा. संकल्प करा की 7 दिवसातला एक शब्द सुद्धा विनाकारण वाया घालवणार नाही. संकल्प करणं महत्वाचं आहे. संकल्पाने केलेली सेवा परिपूर्ण फल प्रदान करणारी आहे. श्रद्धा ठेवा, देवाविषयी भाव ठेवा. तर या मनुष्य देहाचं सार्थक आहे. पुढे भागवतामध्ये अनेक सिद्धांत, अनेक कथा येणार आहे, ज्या आपल्या मानवी जीवनाशी संलग्न आहेत, जोडलेल्या आहेत. काहीतरी कथा याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत असा भाव कधी मनामध्ये आणू नका. त्याला कारण आहे, ते कारण शोधा. बरं, श्रवणाच्या काही पद्धती आहे, नियम सांगितले. श्रवण, मनन, निदिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन. या कथेचा माझ्या जीवनाशी काय संबंध आहे याचं चिंतन करा, पूर्ण फल प्राप्त होईल.
अगाध महिमा भागवताचा आहे आणि पहिल्या दिवशी महात्म्य सांगावंसा नियम आहे. महात्मा सांगितल्याशिवाय ग्रंथ श्रवण करण्यामध्ये आपली प्रवृत्ती होणार नाही. अगाध महात्म्य सांगितलेलं आहे. मी शॉर्टकट सांगतो, आज वेळ झालेली आहे. महर्षी नारद आकाश मार्गाने विहार करीत होते. सनत सनातन सनंदन सनत कुमार ब्रह्मदेवाचे हे 4 मानस पुत्र आहे, लक्षात ठेवा. नारदांची त्यांना भेट झाली आणि नारदांचा चेहरा बघितला. संकादिकाने विचारलं, नारद महाराज, त्वरितम गम्यते कुत्र कुतश्च गमनम तव. अरे कुठून आलात, कुठं निघाला, तुमचा चेहरा असा दिसतो जणू काही कृपण माणसाचं धन निघून गेलं असेल. काय कारण आहे? घडलेला प्रकार महर्षी नारदांनी कथित केला. सांगितलं म्हणे, महाराज वृंदावन मध्ये गेलो होतो. भक्ती मातेची 2 पुत्र आहेत, ज्ञान आणि वैराग्य. हे मूर्छित अवस्थेमध्ये पडलेले आहेत. त्यांना जागवण्याचा प्रयत्न केला, काही केला, जाग येत नव्हती. तेवढ्यात आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं, सत्कर्म कर. पण सत्कर्म कोणतं हे मला कळालं नाही. असं कोणतं सत्कर्म आहे की जे सत्कर्म केल्यानंतर ज्ञान वैराग्य दोन्ही पुरुषांना जाग येईल? महाराज सांगा ना. संकादिकाने सांगितलं म्हणे, सत्कर्म सूचको नूनम ज्ञान यज्ञा स्मृत बोधही. नारदजी, ते सत्कर्म जर कोणतं असेल तर श्रीमद भागवत अनुष्ठान करा. अरे पण महाराज, तुम्ही महात्मा, मी महात्मा, कुठे करायचं? असं करा, तुम्ही आम्ही विशाल क्षेत्रामध्ये आहोत, बद्रीनाथ धाम मध्ये. भक्ती माता ज्ञान वैराग्य हे जे आहेत ते वृंदावन मध्ये आहेत. हरिद्वार क्षेत्रामध्ये चला, ज्ञान वैराग्य दोघांना बोलवून घ्या, भक्ती मातेला निमंत्रित करा आणि आपण त्या ठिकाणी जाऊन भागवत कथेचं अनुष्ठान करू. संकादिकाच्या म्हणण्यानुसार नारदांनी निरोप पोहोचवला. भक्ती मातेने दोन्ही पुत्रांना त्या ठिकाणी निवेदित केलं. 4ही ब्रह्मदेवाचे मानस पुत्र व्यास गादीवर बसलेले आहेत आणि कथेला प्रारंभ झाला. हजारो साधू संत कथा श्रवण करण्यासाठी बसले. ज्ञान वैराग्य मूर्छित झालेले पुत्र त्या ठिकाणी आणून ठेवलेले. भक्ती मातेला सांगितलं, सर्वांच्या अंतःकरणामध्ये वास्तव्य कर. ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र व्यास गादीवर बसलेले आणि भागवत कथेला प्रारंभ झाला. पहा, संकादिकांनी समस्त ऋषीगणांना आणि सर्वांना कथित केलं. बघा, अनेक वर्षानंतर, अनेक वर्षापर्यंत काशी क्षेत्रामध्ये वास्तव्य केल्यानंतर जे फल प्राप्त होत नाही त्यापेक्षा अधिक फल भागवताच्या श्रवणाने प्राप्त होतं. गंगेमध्ये अनेक वर्ष स्नान केल्यानंतर हे जे फल प्राप्त होत नाही त्यापेक्षाही अधिक फल भागवताच्या श्रवणाने प्राप्त होतं. ज्यावेळा ही फलश्रुती वर्णन केली, नारदांना राहवलं नाही. सर्वांच्या समक्ष नारदांनी विनंती केली, महाराज, माझा एक प्रश्न आहे, मला सांगा. सदाचारी माणसाने भागवत श्रवण केलं त्याला फलप्राप्ती होईल, मान्य. पण एखादा दुष्ट असेल, एखादा दुराचारी असेल, एखादा पापी असेल, ज्यांनी जीवनामध्ये कधी सत्कर्म केलं नाही, अशा जर माणसाने भागवत श्रवण केलं तर त्याला मुक्ती मिळेल? ज्यावेळेला हा प्रश्न महर्षी नारदांनी विचारला, संकादिकाने फार गोड उत्तर दिलेलं. ये मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता विमार्गगा क्रोधाग्निदग्धा कुटिलाश कामिनः सप्ताह यज्ञेन कलो पुनन्ति. संकादिकाने फार गोड उत्तर दिलं. नारदजी, एखादा पापी आहे, एखादा दुराचारी आहे, परंतु त्याही जीवाचा उद्धार सप्ताह यज्ञेन कलौ पुनन्ति. अशाही जीवात्म्याचा उद्धार भागवत कथेने होतो. आणि महाराज, गोष्ट लक्षात आली नाही, दृष्टांत सांगतो. आणि म्हणून
संकादिकांनी नारदजींना आदी करून सर्व ऋषींना आत्मदेव ब्राह्मणाचं चरित्र कथित केलेलं आहे. बघा, महात्म्य फार विस्तृत आहे, पण मी तुम्हाला शॉर्टकट सांगतोय कारण वेळ झालेली आहे. आणि हे जे भागवताचं महात्म्य आहे ना, हे भागवतामध्ये आलेलं नाही, हे महात्म्य आहे पद्मपुराणाच्या अंतर्गत. आत्मदेव ब्राह्मण सदाचारी आणि ब्राह्मणाचं जे जीवन आहे त्याच्या जीवनामध्ये षटकर्म दिने दिने म्हटलेले आहे. यजन, याजन, अध्ययन, दान, प्रतिग्रह, 6 कर्म ब्राह्मणाच्या जीवनामध्ये असायला पाहिजे. ब्राह्मणाचं जीवन हे शुद्ध असावं, कर्मकांड असावं हे महत्वाचं नाहीये, त्यापेक्षा त्याचं जीवन महत्वाचं, म्हणजे शुद्धता असायला पाहिजे. ब्राह्मणांचे नियम सांगितले शास्त्रामध्ये. आत्मदेव ब्राह्मण सदाचारी आहे, त्रिकाल संध्या करणारा ब्राह्मण आहे. काय झालं, त्याच्या जीवनामध्ये एक दुःख आहे. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. पुत्र प्राप्ती नाही. आत्मदेव ब्राह्मणाच्या अंतःकरणामध्ये चित्त आणि दुःख आहे की मला पुत्रप्राप्ती का नाहीये. अरे सकाळ वाईट कर्म केलं जीवनामध्ये मी, मला पुत्राची प्राप्ती नाही. अनेक अनुष्ठान केले, घराच्या समोर तुळशी वृंदावन ते पण सुकून जात आहे. गोठ्यामध्ये गाय आहे पण तिला सुद्धा आणि वासरू नाही, ती भांज आहे. एकदा तर मनामध्ये इतका ताप निर्माण झालेला की आत्मदेव ब्राह्मण प्राणत्याग करण्यासाठी कुठेतरी वनामध्ये गेला आणि विचार करतो, एखाद्या टेकडीवरून, एखाद्या कडेवरून स्वतःला लोटून द्यावं आणि प्राणत्याग करावा. मनामध्ये असा विचार केला. गेला, जीव देणार की तेवढ्यामध्ये कोणी महात्मा त्या ठिकाणी उपस्थित झाला. थांब, कथम रोदेशी विप्रत्वम काते चिंता बलियसी वदत्वम सत्वरम मह्यम स्वस्य दुःखस्य कारणम. अरे का रडतोय, तुझ्या दुःखाचं कारण मला सांग. त्यांनी सांगितलं, काय करू. अरे घराच्या समोर तुळशी वृंदावन आहे, ते पण वाळून जात. गोठ्यामध्ये गाय, तिला सुद्धा वासरू नाही, जगून काय उपयोग आहे. पुत्र प्राप्ती नाही महाराज. संन्याशाने जेवढ्या त्याचं मस्तिष्क बघितलं आणि सांगितलं, बघ 7 जन्मापर्यंत तुझ्या जीवनात पुत्र प्राप्ती नाही. आणि महाराज मग जगून काय उपयोग आहे. काळजी करू नको, एक फळ तुला देतो, हे फळ घे, घरी जा, पत्नीला खाऊ घाल, तुला सुंदर पुत्राची प्राप्ती होईल. फळ घेतलं, घरी आणलं, बायकोला दिलं. नाव होतं धुंदुली. पत्नी सुद्धा मनाप्रमाणे ऐकणारी असावी. सानंदम सदनम सुताश्य सुदिया कांता मृदुभाषिणी सन्मित्रम सुदनम स्वयक्षितिरतश्चाज्ञा अपरासेवकाः आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्ठानं पानं गृहे साधो संगम उपासते सततम धन्यो गृहस्थाश्रमः. जीवनामध्ये तो गृहस्थी माणूस धन्य की ज्याच्या जीवनामध्ये पत्नी सुद्धा परमार्थाला अनुकूल मिळत असते. पत्नीचं जीवन कसं असावं. पतीची मता अनुसरोनी पतिव्रता. पतीने शब्द उच्चारला की पत्नीनं न पडू देणं, एकेका शब्दाचा आदर करणं हा स्त्रियांचा धर्म आहे. नाहीतर कर्कश संगती, दुःख उदंड भजिती. तुम्हाला माहित आहे, कबीर महाराजांचं जीवन असंच आहे. अहो, कबीर महाराजांच्याकडे म्हणतात, कोणी एक माणूस आला आणि त्यांनी त्याला विचारलं, महाराज लग्न करू की नाही सांगा. कबीर महाराजांनी काय म्हणावं, काही बोलले नाही. त्यांनी प्रॅक्टिकल करून दाखवलं. करूनही सायास शिकवती. संत सायास करून शिकवतात, कृतीतून शिकवतात. काय केलं, कबीर महाराजांनी पत्नीला सांगितलं, जागा घरातून कंदील पेटवणार. बरं किती वाजले होते माहिती आहे, भर उन्हाळ्याचे 12 वाजले होते. पत्नी गेली घरामध्ये, कंदील लावला, पेटवला आणि त्यांच्या पुढे आणून ठेवला. जो गृहस्थ विचारण्यासाठी आला होता लग्न करू का म्हणून, तो चाटच झाला. त्याला नवल वाटलं, राहुलं नाही. महाराजांना विचारलं, म्हटले महाराज पटलं नाही हो. कबीर महाराजांनी सांगितलं, भल्या गृहस्था अशी जर बायको भेटत असेल तर लग्न अवश्य कर. एखादी राहिली असते तर काय म्हटलं असतं, तुमचे काय डोळे फुटले का, आता काय अंधार आहे का, काही अक्कल आहे का. दुपारचे 12 वाजले, उन्हाळ्याचे दिवस,
कंदील पेटवून आणायला लावता? म्हटलं असतं की नाही? पण कबीर महाराजांची पत्नी त्यांना अनुकूल मिळाली होती. म्हणून पत्नीचं जीवन पतीच्या आश्रयाने असावं. विनाश्रयेन शोभनते पंडिता वनिता लता. 3 गोष्टी आश्रयाविना राहू शकत नाही. राजा पंडिताच्या आश्रयाने राहतो, पंडित राजाच्या आश्रयाने राहतो, पत्नी पतीच्या आश्रयाने राहते. एखादी वेली आहे, लता आहे, ती एखाद्या वृक्षाच्या आश्रयाने राहते. पत्नीचं जीवन पतीसाठी असावं. पत्नीने नटावं, पण कुणासाठी नटावं? लग्नात जाता मार मटकून जाता, जा जा हरकत नाही, पण असं आहे पती भावंत करणात ठेवून पतीसाठी पत्नीने नटावं असं धर्मशास्त्र आहे. सानंदम सदनम सुताश्य सुधिया कांता मृदू भाषिणी. पत्नी मृदू बोलणारी पाहिजे. आत्मदेव ब्राह्मणाची पत्नी ही कर्कश आहे. धुंदुली तिचं नाव आहे. फळ दिलं पण तर्क वितर्क करू लागली. स्त्रियांच्या ठिकाणी कुतर्क भाव जास्त असतो. विचार करते, हे फळ जर खाल्लं, गर्भवती राहिली, शेजारीन बाई माझ्याकडे येईल, माझ्या घरातलं वस्तू असणाऱ्या त्या घेऊन जाईल. नाही ते तर्क बांधू लागली. काय करावं प्रश्न पडला. म्हणतात की त्या धुंदुलीची बहीण त्याच गावामध्ये राहत होती आणि तिला सांगितलं, म्हटले काय करावं. धुंदुलीच्या बहिणीने एक सल्ला दिला. म्हटले एक काम कर, हे फळ तू गायला लावून टाक. नवऱ्याला सांगून टाक की फळ खाल्लं म्हणून मी गर्भवती आहेच. फक्त 9 महिन्यापर्यंत गर्भवती असण्याचं नाटक कर. मला पुत्र झाला की मी तुला देते. तू म्हणायचं मला पुत्र झाला आणि मी लोकांना सांगेन माझा पुत्र मेला. धुंदुलीच्या बहिणीला पुत्र झाला. तिने तो पुत्र हिच्या स्वाधीन केला. मोठा झाला. जे फळ होतं ते गायीला लावलं. परिणाम गायीपासून एक पुत्र जन्माला आला ज्याचं नाव आहे गोकर्ण. शरीर मनुष्याचं, कान गायीसारखे म्हणून गोकर्ण असं नाव ठेवलं. पण सदाचारी होता गोकर्ण. धुंदुलीच्या बहिणीला जो पुत्र झालेला होता, धुंदुलीने आपला पुत्र म्हणून त्याचं संगोपन केलं. तारुण्य अवस्थेमध्ये आलेला. बघा, तारुण्य अवस्था ज्याने सांभाळली त्याचं जीवन सफल झालं. तारुण्य अवस्थेमध्ये मनुष्य उन्मत्त होतो. तारुण्य सांभाळा. धुंदुलीचा असणारा हा जो पुत्र आहे दुष्ट प्रवृत्तीचा, रात्रीचे 2-2 वाजता येतो, दारू काय पितो, मांस काय खातो, व्यभिचार काय करतो, वेश्याची संगती काय करतो. आणि मग तर आत्मदेव ब्राह्मणांनी डोक्याला हात लावून ठेवला, हे भगवान, स्वर्गासारख्या घराला नरक बनवून टाकलं. डोक्याला हात लावून बसला. गोकर्ण आला. गोकर्ण आत्मदेवाला वडीलच मानत होता. गोकर्णाला विनंती केली, गोकर्णा मला मार्गदर्शन कर पुत्रा. अरे माझं स्वर्गासारखं घर या दुष्टांनी नरक बनवून टाकलं. घरात राहू तर राहू कसं, वनात जावं तर वैराग्य नाही, घरात मध्ये राहावं तर अशी अवस्था आहे. सांग काय करू. गोकर्णाने आत्मदेव ब्राह्मणाला जो उपदेश केलेला आहे तो अत्यंत महत्वाचा. तो त्याच्या पुरता मर्यादित नाही, त्याचा आपल्या जीवनाशी संबंध आहे. गोकर्णाने जो उपदेश केला तो फार महत्वाचा. देहे स्तिमांस रुधिरे अभिमतिं त्यजत्वा जाया सुतादेषु सदा ममता विमुञ्च पश्यानिशं जगदिदं क्षणभङ्गनिष्ठं वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठः. बाबा, पहिल्यांदा तर एक निवेदन मी तुम्हाला करेल की अंतःकरणामध्ये असणारं देहाविषयीचे ममत्व आहे ते पहिल्यांदा नष्ट करा. देहेस्ति मांस रुधिरे अभिमतिं त्यजत्वम्. मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात मोठं दुःख जर कशामुळे होत असेल, देहाविषयी असणारं ममत्व हे जीवाला दुःख देणारा कारण आहे. देहापेक्षा ममत्व दुःख जास्त देतं. मी, माझं शरीर, आहे की नाही. अंतःकरणामध्ये असणारं देहाचं ममत्व नष्ट करा, तादात्म्य नष्ट करा.
अभिमतीम त्यजत्वम, पत्नीविषयी ममत्व बाजूला करा. जाया सुधा देश, पुत्राविषयी ममत्व बाजूला करा. हे ममत्व जीवाला दुःख देतं. आत्मदेव ब्राह्मणाच्या नेत्रामध्ये पाणी आहे. सुंदर असा उपदेश गोकर्णाने त्यांना केला. कालांतरानं आत्मदेव ब्राह्मण घर सोडून निघून गेला. गोकर्ण तीर्थयात्रा करण्यासाठी निघून गेला. धुंदुलीचा देहांत झाला आणि हा जो धुंदुककारी होता, दुष्ट प्रवृत्तीचा, उन्मत्त झाला, पाप करण्यामध्ये प्रवृत्त आहे. दारू काय पितो, मांस काय खातो, वेश्येची संगती काय करतो. आणि असं आहे, श्रीमंताचं एकुलतं एक पोरग राहू द्या, ते साधं नसतं. हा, ते कोणाच्या बापाला ऐकत नाही. हम है तो कोई नाही. एवढ्यासारखेच वागतात काही काही श्रीमंताचे पोरं. तुम्ही पैसा असतो, बापाची श्रीमंती असते, कुठल्या गोष्टीची कमी नसते. माझा अनुभव आहे. एका गावात